हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण संस्कृतचा समास बघितला लास्ट लेक्चरमध्ये. आता आपण बघणार आहोत शब्दरूपाने. तर शब्दरूपाने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आपल्याला याच्यावर 10 आणि 15 मार्काचा वेटेज आहे. याच्यावर आपल्याला 10 मार्कासाठी आपल्याला SCQ विचारला जातो, LAQ विचारला जातो आणि 5 मार्कासाठी आपल्याला SCQमध्ये विचारला जातो. SCQमध्ये आपल्याला फक्त आपल्याला त्याचं नाव ओळखा लागते की बा म्हणजे कोणत्या पुरुषाचं कोणत्या विभक्तीचं कोणतं वचन आहे ते ओळखा लागते आणि कोणता शब्द आहे, म्हणजे अकारांत आहे, अकारांत आहे, उकारांत आहे, ऋकारांत आहे, म्हणजे नकारांत आहे, जकारांत आहे, सकारांत आहे, हे सगळं आपल्याला ते बघायला लागते. किंवा सर्वनामे अस्मध्ये युषमध्ये हे सर्व ओळखून फक्त आपल्याला तेवढं रूप लिहायला लागते. म्हणजे LAQ विचारला जातो. आपल्याला जर LAQ विचारला जातो ते कसा विचारला जातो, त्यावेळेला विचारला जातो की आपल्याला एक तर कोणतं पण आपल्याला हे देतात, शब्द देतात. वृक्ष दिला तर त्याचा आपल्याला ब्रॅकेटमध्ये देतात की बा हा शब्द सांगतात की बा वृक्ष शब्द काय अकारांत पुल्लिंग शब्द आहे, तर याचं सप्तमी बहुवचनचं रूप लिहून आपल्याला काय करायचं, आता वाक्यात उपयोग करायचा, आपल्याला स्वतःच्या भाषेत लिहायचं. ठीक आहे. तर असं आपल्याला LAQ मधून क्वेश्चन विचारतो. आपल्याला फर्स्ट LAQ विचारतो, जसं आपल्याला वृक्ष शब्द विचारलेला आहे. विंटर 23मध्ये वृक्ष शब्द विचारला, ब्रॅकेटमध्ये अकारांत पुल्लिंग शब्द सांगितला, अकारांत पुल्लिंग आहे. आपल्याला त्याचं काय करायचं, पंचमी एकवचनचं वचन करून पंचमी एकवचनचं काय होईल, हे वृक्षात. तर आपल्याला वृक्षात या शब्दातून आपल्याला हे करायचं, वाक्यात प्रयोग करायचा. ठीक आहे. तर असं आपल्याला क्वेश्चन येते. तर आपल्याला समजा वाक्यात प्रयोग करता जरी नाही आला व्यवस्थित, तर मी तुम्हाला सांगेलच, जेव्हा मी वाक्य लिहिल जेव्हा आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू तेव्हा मी सांगेल कसं लिहायचं, कसं तुम्ही वेळेवर कसं लिहू शकता. पण नाही का, आपल्याला कमस कम आपण एवढं तर लिहू शकतो की बा कोणता शब्द आहे, काय त्याचं वचन तर लिहू शकतो आपण. आता वृक्ष अकारांत पुल्लिंगी पंचमी एकवचन, तर तुम्ही त्याचं रूप तर लिहू शकता की वृक्षात आहे. आता जसं तिथं संहिताचं आपल्याला अकारांत स्त्रीलिंगी दिलेलं आहे, तर तुम्ही त्याचं जे पण वचन दिलेलं आहे त्याचं तुम्ही रूप तर लिहू शकता कमस कम. तर त्याचं आपल्याला तुम्हाला नाही म्हणता 1 मार्क तर भेटते आपल्याला. एक मार्काचं डिव्हिजन व्यवस्थित राहते. तुम्ही अर्धा करत कंप्लीट, तर तुम्हाला म्हणजे 2 क्वेश्चन विचारले आपल्याला किंवा सूत्र लिहून मग वाक्यात उपयोग करा. तुम्ही सूत्र जरी लिहिलं, वाक्यात उपयोग जरी नाही केला, तरी अर्धे मार्क तर पडतील तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही या 15पैकी तुम्ही 10 मार्क इझिली घेऊ शकता. ठीक आहे. तर आता याच्यात राहते सर्वांचा प्रश्न की बा इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते, तर इम्पॉर्टंट शब्द कोणते, तर एवढे सर्व शब्द येतं, तर लक्षात कसे ठेवायचे, काय ठेवायचे. तर आता जे मेन आपले शब्द येतं, आपल्याला मेन 3 शब्द माहीत पाहिजेत. कोणते? अकारांत पुल्लिंगी, अकारांत पुल्लिंगी, नंतर आपल्याला हे पाहिजेत अकारांत नपुसकलिंगी पण माहीत पाहिजेत. ठीक आहे. दोन्ही सारखेच पडतात, जास्त काही फरक राहत नाही त्याच्यात. नंतर अकारांत स्त्रीलिंगी शब्द आपल्याला माहीत पाहिजेत. कोणता अकारांत स्त्रीलिंग, कोणता शब्द माला शब्द आपल्याला माहीत पाहिजे. नंतर आपल्याला म्हणजे मी सांगतो तुम्हाला आयडिया येईल. आपल्याला कोणते शब्द माहीत पाहिजेत. आपल्याला शब्द अकारांत शब्द माहीत पाहिजे. यात पुल्लिंगी नपुसकलिंगी सारखे हे समान चालतात. ठीक आहे. तर तुम्ही राम केला तर तुम्हाला 1 ऑटोमॅटिक लक्षात येते. ठीक आहे. फक्त 2-3 जागेवर डिफरन्स आहे, तर ते डिफरन्स ऑब्झर्व करायचा. मी सांगतो कसा ऑब्झर्व करायचा. मग तुम्ही नंतर इथे अकारांत स्त्रीलिंगी कोणता शब्द आहे, माला, हा शब्द पाठ करायचा. नंतर ऋकारांतमध्ये मातृ आणि धातृ हे जे ऋकारांत शब्द येतं, तर मातृ तर फिक्स करायचंच तुम्हाला. मातृचे रूप करायचं इन द सेन्स, तुम्हाला असं नाही करायचं की सर्व पाठ करत राहायचं. तुम्ही बघा ना, आता तुम्ही हे शब्द बघितला, जर का तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला ऑब्झर्व होईल की बा आपल्या चतुर्थीमध्ये आय येते, पंचमीमध्ये आत येते, तुम्हाला स्य दिसलं तर स्य जास्त करून षष्टी रामानाम. हे तर सारखे ना, भ्याम हे भ्याम तुम्हाला तुम्हाला सगळीकडे दिसणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही हे ऑब्झर्व करा ना, तुम्हाला हे माहीत पडते की बा द्विवचन जे प्रथमा द्वितीयाचं द्विवचन सारखं राहते. प्रथमा द्वितीयाचं द्विवचन तुम्हाला सर्वीकडे सारखं दिसते. प्रथमा द्वितीयाचं जे द्विवचन आहे ते तुम्हाला सगळीकडे सारखं दिसेल. नंतर तृतीया चतुर्थी आणि पंचमीचं जे हे चतुर्थी पंचमी आणि तृतीया चतुर्थी आणि पंचमीचं जे द्विवचन आहे ते तुम्हाला सगळीकडे सारखं दिसेल. नंतर तुम्हाला चतुर्थी आणि पंचमी, नंतर तुम्हाला चतुर्थी आणि पंचमीचं जे बहुवचन आहे, चतुर्थी आणि पंचमी बहुवचन आहे, ते तुम्हाला सगळीकडे सारखं दिसेल. षष्टीचं बहुवचन तुम्हाला जवळपास सारखं दिसेल, आमवालं. ठीक आहे. रामेश्वर दिसेल. फक्त प्रत्येक याच्यात काही याच्यावर डिफरन्स राहते. स्टार्टिंगमध्येच डिफरन्स राहणार आहे, स्टार्टिंगमध्ये किंवा मिडलमध्ये. तर तो डिफरन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे की याच्यात काय बदल आहे, एक वचनामध्ये काय बदल आहे. ठीक आहे. प्रथमामध्ये काय चेंज आहे. ठीक आहे. तर कुठं दिस्व आहे का, कुठं दीर्घ आहे का, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर तुम्ही तसं ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला शब्द अवघड नाही वाटणार. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट शब्दामध्ये तुम्हाला हे रीड करून द्यायचे. कोणते शब्द? अकारांत पुल्लिंग नपुसकलिंगी हे शब्द रीड करून घ्यायचे. अकारांत पुल्लिंगी
नपुसकलिंगी आणि आकारांत स्त्रीलिंगी हे शब्द तर लर्न करायचे आणि ऋकारांत शब्द तुम्ही हे 3 लर्न असले की तुम्ही बाकी सर्व ऑब्झर्व करू शकता की तुम्हाला काय डिफरन्स आहे. मग याच्या बेसिसवर तुम्ही कोणता की माला, वन आणि राम या 3 शब्दाच्या बेसिसवर तुम्ही काय करू शकता, तुम्ही बाकीचे शब्द कम्पेअर करू शकता की याच्यात आणि याच्यात काय डिफरन्स आहे, याच्यात काय. पहिल्यांदा हे सर्व तिन्ही परफेक्ट करून घ्यायचे, ठीक आहे. मग कम्पेअर करायचं. जे पण तुम्ही बघसाल ते याच्यात काय डिफरन्स आहे, याच्यात काय डिफरन्स आहे. म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी शब्द जे येतं त्याला मालासोबत कम्पेअर करायचं, नपुसकलिंगी शब्द वनासोबत कम्पेअर करायचे आणि जेवढे पण पुल्लिंगी शब्द आहेत त्याला रामासोबत कम्पेअर करायचे. कम्पेअर करून स्टडी करायचा, ठीक आहे. की रामाचं असं आहे तर याच्यात डिफरन्स कुठे आहे, तर मग रामाचा असं आहे तर याच्यात कसं आहे, ठीक आहे. हे झालं सर्व. याच्यात ऋकारांत शब्दामध्ये मातृ इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. मातृ करून जायचा, ठीक आहे. तर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाते काय आहे ते काय आहे ते. नंतर येते इकारांत पण याच्यासारखंच तुम्ही ऑब्झर्व केलं तर येऊन जाते, ठीक आहे. पण ऑब्झर्व करायचं. नंतर हे आपल्याला करायचे कोणते, सर्वनाम येतं. हे काय तर तद, एतत, अस्मत् आणि युष्मत हे नाही का आपल्याला सर्वनाम येतं. सर्वनामवरून आपल्याला क्वेश्चन विचारत होतो. सर्वनामवर आपल्याला 1 ते 2 क्वेश्चन येतात. तर सर्वनाम इझी येतं. तुम्ही जर का हे केलेलं असं तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे समान येतं. तद केलं तर एतत देऊन जाते, तद केलं तर एतत देऊन जाते, अस्मत् केलं तर युष्मत देऊन जाते. हे जरी 4 दिवस असेल तरी सारखेच येतं, ठीक आहे. एततमध्ये काय फक्त ए लागला, बाकी सर्व तद सारखंच लागलं ना, फक्त जिथं पण लिहिसाल तिथं ए समोर लागल फक्त, ठीक आहे. अस्मतमध्ये सर्व अस्मत सारखं, फक्त इथं तचं इथं युष्मत झालं, ठीक आहे. आणि तन दसं कारण समान येतं उच्चारण स्थानवाले, तर त्याच्यात जास्त डिफरन्स येत नाही, ठीक आहे. नंतर ते उकारांत शब्द म्हणजे धेनू, भानू, ऋतू, गुरु हे शब्द आपल्याला गुरु शब्द आपल्याला माहीत पाहिजेत, ठीक आहे. गुरुमध्ये काय वचन चालते, कसं चालते, ठीक आहे. आणि ऋकारांत माहीत पाहिजेत, ठीक आहे. नंतर उकारांत पुल्लिंगी शब्द म्हणजे रीड करून घ्यायचा. उकारांत पुल्लिंगी शब्द गुरु. आता करायचा म्हणजे करायचाच. उकारांत पुल्लिंगी शब्द याच्यावर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला येते म्हणजे येतेच, यायलाच पाहिजे, ठीक आहे. यायला पाहिजे तसेच तुम्हाला त्याच्यातले कुठं कोणते खाचे तर काय तर तुम्हाला सर्व पाठ करायची गरज नाही. जे वेगळं आहे ते लक्षात ठेवा ना, की वेगळं काय आहे, याच्यापासून वेगळं काय. पाठ काय करायचे, पाठ पहिले 3 शब्द करायचे, माला, वन आणि राम, आणि त्याच्यासोबत सर्वांना कम्पेअर करायचं, ठीक आहे. नंतर ते व्यंजनांत शब्द. हे झालं सर्व आपण स्वरांत शब्द आणि हे झालं अस्मत् युष्मत. नंतर जे हे येतं काय म्हणतात आपले व्यंजनांत शब्द येतं, त्यात क, स, म आणि त वाले हे जे येतं हे तर तुम्हाला वाचून जायचे तुम्हाला. हे पण तुम्ही याच्यानुसार ऑब्झर्व करू शकता, याच्यानुसार ऑब्झर्व करता. याच्यातले कोणते पण 2-3 पाठ करून घ्यायचे, त्याला मग सर्वांना हे करणं, ऑब्झर्व करणं चालू करायचं सर्वांना, किंवा याच्याशी रिलेटेड येतं हे पाठ केलं तर याच्यासोबत याच्यात काय डिफरन्स आहे, याच्यात काय डिफरन्स आहे. एक लँडमार्क सेट करून टाकायचं. एक जे आपला जे शब्द येतं त्याला लँडमार्क सेट करायचं आणि त्याच्यासोबत कम्पेअर करायचं, की बा इथून प्रथम एकवचन इथं असं आहे तर तिथं कसं आहे, इथं असं आहे तिथं कसं आहे, इथं असं आहे तिथं कसं आहे. तर तुम्ही या पद्धतीने जर का केलं तर तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल, ठीक आहे. आता बाकी तुम्हाला तर ते भ्याम आलं तर तुम्हाला तेवढं तर ओळखू येते सर्व इकडं. भ्याम आलं तर फक्त चेक करायचं बा कुठं वेगळं तर नाही. त्याचं भी भ्य हे आलं तर आम आलं, शू आलं तर हे तर तुम्हाला माहिती आहे ना. शू आलं तर म्हणल्यावर सप्तमीचं बहुवचन आहे. आम आलं तर देवानाम, रामानाम, गुरुनाम, याच्या आम दिसलं तुम्हाला. आम म्हणजे तुम्ही समजू शकता की काय सप्तमी बहुवचन आहे. तर असं ऑब्झर्व करा ना, ठीक आहे. तर असं जर का तुम्ही स्टडी केलं तर तुम्हाला शब्द सर्व इझिली समजून जातील आणि सर्व काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. ते यायला जास्त लंब करत नाही आपण. तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. काही जर का प्रॉब्लेम असल्या तर चॅनलवर जॉईन होता, टेलिग्राम चॅनलवर, तर तुम्ही डाऊट विचारू शकता. डाऊटचं सोल्युशन देईल मी तुम्हाला. तुम्हाला नाही पटलं तर आपण कॉलवर पण बोलू शकतो. काही वाटलं तुम्हाला जे पण प्रॉब्लेम असेल कसं असो तुमच्या डाऊटनुसार, फक्त डाऊट रिलिव्हंट विचारा, ठीक आहे. कारण की मला पण खूप काम आहे तर सिलेबस वगैरे कंप्लीट करायचा. बाकी भरपूर गोष्टी मी प्लॅन करते की पेपराला दिवस कमी राहिले तर आता टाईमपास करू नका. एक गोष्ट करा. आपल्याला सोडून कोणताच टॉपिक जायचा नाही, आपल्याला कोणताच सोडून नाही जायचं. तुम्ही 3 शब्द पाठ करा, 3 शब्दावर बाकी सर्व ॲनालिसिस करा. बाकी क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह होईल आपला तेव्हा तुमच्याला अजून क्लॅरिटी येईल, ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी काम करते. फक्त तुम्ही करा, फक्त जसं सांगते तसं करा, ठीक आहे. आणि भिवू नका. पहिली गोष्ट घाबरू नका किंवा एवढं सगळे तुम्ही पहिल्यांदा पॅनिक करा. क्वेश्चनमध्ये पण आता तुम्हाला कधी ऑब्झर्व झालं असेल की वायवाला तुम्ही गेले, तुम्हाला येत सर्व असते,
पण फक्त आपण पॅनिक होऊन जातो की बा काय विचारतील. मग वेळेवर नाही का साधा क्वेश्चन विचारतात आणि आपल्याला येत असून पण आपण तिथं पॅनिक होतो म्हणून आपण आन्सर लिहू शकत नाही. आपल्या नीटच्या पेपरमध्ये पण ही पॅनिकची सिस्टम चालू होते की म्हणून काय ते का खाणार नाही तर पेपर काय एवढा अवघड येणार नाही, पेपर इझी येणार आहे. तर आणि त्याची प्रॅक्टिस आधीच करून घ्यायची ना. आपण कसं प्रत्येक गोष्ट आपलं चुकते कुठं, आपण डायरेक्ट पेपरमध्ये जाऊन झेंडे काढायचा प्रयत्न करतो, अभ्यास करतो. तुम्ही आधी पेपर सॉल्व्ह करा ना, मॉडेल पेपर सॉल्व्ह करा. जसं आपण नीटच्या याच्यामध्ये मॉक टेस्ट द्यायचो तसं तुम्ही याला युनिव्हर्सिटीला पण सिरियसली घ्या ना. युनिव्हर्सिटीच्या पेपरला पण त्या लेवलचे ज्या लेवलची डेडिकेशन नीटच्या याच्यात आपण दाखवली होती, ज्या लेवलची कॉम्पिटिशन दाखवली होती, ती स्पिरिट आपली कुठं गायब झाली? ती स्पिरिट वापस आणा ना. ती वापस आणा की आता ते आपण 9-9, 10-10 घंटे बसायचो अभ्यास करायला. डेली आपण 1 शॉट व्हिडिओज बघायचो, लेक्चर बघायचो, 7-7, 8-8 घंटे आपण कंटिन्यू एका जागेवर बसायचो, आपण स्टडी करायचो, नोट्स काढायचो, क्वेश्चन सॉल्व्ह करायचो, याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचो, बायो वाचायचो. तर तुम्हाला फक्त हे सब्जेक्ट वाचायचे ना, तिथं पण नवीन टॉपिक होतेच ना. आता इथं फक्त काय सब्जेक्ट बदलले, नवीन टॉपिक आले तर तुम्ही घाबरले. तुम्ही वाचतच टाईम तर द्या, त्याला टाईम द्या, व्यवस्थित करा, घाबरू नका. धातुरूप शब्दरूप जास्त काय अवघड नाही, तर तुम्ही आरामात क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्ही राम शब्द म्हणजे राम किंवा देव शब्द, माला शब्द, वन शब्द हे सर्व शब्द पाठ करून टाका. आता देव मी काऊन नाही सांगत आहे, देव काऊन नाही सांगत आहे, राम आपल्या सिलेबसमधला शब्द आहे, तर तो पाठ करायचा. नंतर राम असलं तर रामच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून रामासोबत आपल्याला रुग्ण, वात म्हणजे राम, वात, वैद्य, रुग्ण हे सगळे शब्द आपल्या सिलेबसमध्ये येतं. तर हे सगळे शब्द तुम्हाला सिलेबसमध्ये कोणते शब्द येतं ते सर्व मी दिलेले येतं. तुम्ही काही नाही, तुम्ही फक्त जर का हे लिहून जरी पाहिलं की आता समजा राम शब्द आहे तर तुम्ही राम, वात आणि वैद्य, रुग्ण हे 3 शब्द जर का तुम्ही लिहून जरी वाचून तुम्ही त्याला लावून जरी पाहिले की आता राम आहे ना, तर आता तुम्ही वातः, वातौ, वाताः प्रथमा, वातं, वातौ, वातान द्वितीया, वातेन, वाताभ्याम, वाते हे तृतीया, वाताय, वाताभ्याम, वातेभ्य चतुर्थी, वातात, वाताभ्याम, वातभ्य पंचमी, वातस्य, वातयो, वातानाम षष्ठी, वाते, वातयो, वातेषु सप्तमी, हे वात, हे वातौ, हे वाताः संबोधन. तर तुम्ही एवढं जरी टाकलं, वैद्यः, वैद्यौ, वैद्यः प्रथमा, वैद्यं, वैद्यौ, वैद्यान द्वितीया, वैद्येन, वैद्याभ्याम, वैद्ये हे तृतीया, वैद्याय, वैद्याभ्याम, वैद्येभ्य चतुर्थी, वैद्यात, वैद्याभ्याम, वैद्येभ्य पंचमी, वैद्यस्य, वैद्ययो, वैद्यानाम षष्ठी, वैद्ये, वैद्ययो, वैद्येषु सप्तमी, हे वैद्य, हे वैद्यो, हे वैद्य हा संबोधन. जर तुम्ही असं जरी पाहिलं ते सेम रुग्ण, तर हे शब्द तुम्ही लावून जरी पाहिले किंवा बोलून जरी पाहिले तर तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येतो, तुम्हाला ते इझी होऊन जाईल. तुम्ही हे लिहून बघा, ठीक आहे, हे लिहून बघा कुठं ओ आहे, कुठं आहे, काय आहे, आणि ते बोलता पण आलं पाहिजे. ठीक आहे, तर आता व्यवस्थित स्टडी करा. काही प्रॉब्लेम असली, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, 15 मार्काचं वेटेज आहे, तर इझी आहे, जास्त काही हार्ड नाही. ठीक आहे, तर तुम्ही इझिली याच्यात 10 मार्क तर तुम्ही 7-8 मार्क तर तुमचे कुठंच नाही गेले. पण तुम्ही आपला मॅक्सिमम स्कोर घ्यायचा ट्राय करायचं, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट पेपरमध्ये तुमचं थोडंसं अपर डाऊन जरी झालं तरी तुमचं काही प्रॉब्लेम होत नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे, काळजी करा, स्टडी करा, काही प्रॉब्लेम आला तर विचारा.